तुम्ही म्हटलाय की तो देवेंद्र फडणवीस सलाईन मधनं मला मारणार आहे, बोला. सागर बंगल्यावरती जाणार, बोला. मला एक सांगा, काही लोकांनी तुम्हाला साधा प्रश्न विचारला आणि माझं प्लीज मराठ्याने एक विनंती आहे, तुम्ही जरा याच्यावर थोडासा विचार करून बघा. ते काय लोक म्हणतात की तुम्ही हे का बोलताय, सांगा हो. सारथी जी आज बरेचसे महाराष्ट्रातले विद्यार्थी, मराठा विद्यार्थी जे बाहेर शिक्षण घेतात, सगळे करतात, सारथी म्हणा, बार्टी म्हणा, हे पहिल्यांदा कुणी आणलं? साधा प्रश्न आहे. लोकांनी विचारले कुणी आणलं बाबा? काही लोकांनी सांगितले देवेंद्र फडणवीस आणलं. बरोबर आहे, सारथी बार्टी त्यांनीच आणलं. दुसरा प्रश्न त्यांनी विचारले अण्णासाहेब पाटील जे आता जे कर्ज जे सगळ्या तरुणांना जे मिळतंय, मोठमोठ्या उद्योगांना मिळते, कुणी आणलं? देवेंद्र फडणवीस आणलं. कोण नाकारते सांगा? अरे मी मराठा म्हणून नाही नाकारायचं, सारथी त्यांनी आणलं, मान्य करावं लागेल. अण्णासाहेब पाटील जे आज जे ह्यांना कर्ज मिळते त्यांनी आणलं, मान्य करावं लागेल. बरं 2018 साली मराठा आरक्षण कुणी दिलं? कुणी दिलं? त्यांनीच दिलं, मान्य करावं लागेल. का आपण नाकारतोय? त्यांची बाजू आम्हाला घ्यायची नाहीये, मात्र जे आहे सत्य ते आम्ही का नाकारतोय? म्हणजे ते ब्राह्मण आहेत म्हणून त्यांचं ऐकायचं नाही आणि मौलवीकर मराठा आहे म्हणून हो बोलतोय